हॅलो नमस्कार आणि वेलकम टू माय न्यू व्हिडिओ गाईज. तर आता आम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि मी अनिला केव्हाची सांगते की लवकर आवर त्याचं जेवण अजून पण चालू आहे आणि आता 1 वाजून गेलं, 2 वाजून गेलेत मे बी. तर अनिला मी फक्त सांगितलं की व्हिडिओ बनवणार आहे, पण कशाचा व्हिडिओ बनवणार आहे हे मी त्याला सांगितलं नव्हतं. तर आता मी ते त्याला सांगणार आहे आणि मी तुम्हाला आणि त्याला सोबतच सांगणार आहे, कारण मला त्याची रिएक्शन बघायची होती. मला त्याला ते आधीच नव्हतं सांगायचं की आपण कशाचा व्हिडिओ बनवणार आहे. तर आजचा व्हिडिओ सुद्धा तुझ्यासाठी एक चॅलेंज व्हिडिओ असणार आहे. काय चॅलेंज? एक मिनिट थांब, माझा हात दुखतोय. हां, तर आजचा व्हिडिओ असा चॅलेंज व्हिडिओ असणार आहे की मी कोण आहे? बाई गो. त्याच्याशिवाय मी कोण आहे? गर्लफ्रेंड. ते मी होते, आता मी बायको झाले. त्याच्याशिवाय अर्धांगिनी. आणि ते नाही म्हणजे मी माझं प्रोफेशन. ओके. मेकअप आर्टिस्ट अँड हेअर स्टाइलिस्ट योगिनी. नशीब काय तरी मला माहिती आहे. गुड लुक बाय योगिनी. बस. तिचं इंस्टाचं पेज आहे, त्याच्यावर जाऊन फॉलो करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकते, हां. त्याच्यावर तुम्ही टॅप करून माझ्या इन्स्टाला पण फॉलो करा. पण चॅलेंज काय? हां, तर तेच सांगते, तिथंच येतोय आपण. तर चॅलेंज असं आहे, मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, तुझी बहीण सुद्धा एक मेकअप आर्टिस्ट आहे, तुझी मावशी मेकअप आर्टिस्ट आहे, तुझ्या आसपास अशा बऱ्याच मेकअप आर्टिस्ट आहेत. ते त्याच्यामुळे तुला मेकअपमधलं काही येत नाही असं तू तर नाही म्हणायला पाहिजे. आणि चॅलेंज असं आहे की आज तू माझा मेकअप करणार आहे. म्हणजे जे बोलतात ना, आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं, त्यातलंच मी एक काम करते असं समजूयात. आणि आज तू माझा मेकअप करणार आहेस आणि मी बसणार आहे. आणि तो मेकअप मी त्याच्यामध्ये मी विदाऊट तुझ्या मेकअप प्रोडक्ट्सचा करू शकतो. तसं नाही विदाऊट मेकअप प्रोडक्ट्सचा कसा? म्हणजे आम्ही जसं करतो पोरं तसा. म्हणजे काय नाही, तोंड धुवायचं. ए शटअप रे, नाही. तुला प्रॉपर मेकअप करायचा आणि मला प्रत्येक प्रोडक्ट सांगायचं की हे काय आणि कुठे लावायचं ते तुला माहिती आहे का नाही, ते मला तेव्हाच कळेल. आणि त्याच्यासोबत एक अजून चॅलेंज आहे तुझ्यासाठी. तू पूर्ण व्हिडिओमध्ये अजिबात काहीच बोलू नाही शकणार आहेस. तुला जे पण काय बोलायचं ते इशाऱ्यामध्ये, एक्सप्रेशनमध्ये काय बोलायचं ते बोलू शकणार आहेस. आणि त्याच्या आधी मला काही ट्युटोरियल्स बघावं लागतील. तुला आता फक्त तुझं जेवण झालेलं आहे बघा, त्याची प्लेट एम्प्टी आहे. आता मी आतमध्ये किचनमध्ये सगळं आवरून घेते आणि मग मी रेडी होणार आहे. म्हणजे मी फ्रेश झाली नाही अजून, मी अशी चांगली झाली, कामाला लागली बाकीच्या. तर त्यानंतर मग तुला माझा मेकअप करायचा आहे. आणि नाही, एक तर तू पिंटरेस्टवर काही फोटोज बघू शकतो किंवा मग मी माझे जे इन्स्टावरचे फोटोज आहेत ते मी दाखवणार आहे. त्या टाईपचा सेम लुक तुला क्रिएट करायचा आहे. त्या टाईपमध्ये तुझ्या मनाने एक तर पिंटरेस्टवरून फोटो शोधून घे की असा मी लुक तिचा क्रिएट करते. हे काय पिंटरेस्ट? पण पिंटरेस्टवर काय का बघू मी? किंवा मग माझ्या मेकअप पेजवर एखाद्या कोणता पण माझेच फोटो जे आहेत ना, माझे शूट्सचे जे फोटो आहेत त्यामधला एखादा जो तुला आवडतो ना, तो लुक तू सांग की हा अशा टाइप मधला मी मेकअप करणार आहे. मग आपल्याला नंतर जज करता येईल ना की हॉरर लुक बनवू शकतो मी. हॉरर लुक नाही केलेले ना, हॅलोइन लुक एकदा दोनदा केलेले. हां, मग ते नाही, बनवतो. नाही, तसं नाही, तू बोलली की no. कोणता पण करू शकते आणि बोलायचं नाही. आणि चांगला मेकअप करायचा आहे. तर मग आहे ना, तर मी तुला सांग, आय नो तू फर्स्ट टाइम करणार आहेस, मग तेच बघायचं. आणि मग मी त्याच्यासाठीच बोलते की एखादा पहिला आपण नाही का, म्हणजे एक्सपेक्टेशन्स वर्सेस रिअलिटी, आपल्याला ते पण कळेल ना की तुला असा मेकअप करायचा होता पण तू असा केलाय. ओके, तर समजलंय का मग तुला काय चॅलेंज आहे? हा, कळलं. पण माझं तोंड जर बंद असेल तर तुम्हाला सांगायचं कोणतं प्रॉडक्ट कुठे लावायचं, नाही तर मग तुझं डायरेक्ट हॉरर लुक होईल. ठीक आहे, बघू, मी करेल, थोडीशी हेल्प करेल तुला. पण ठीक आहे, चॅलेंज ॲक्सेप्टेड का? हा, एक्सेप्टेड. आपण जर चांगला लुक केला, समज ते लुक दाखवून नाही तुला, त्याच्या रिलेट 50-60% जर केला तर मग काय रिवॉर्ड काय? ओके, त्या दिवशी सारखं रिवॉर्ड आहे का? रिवॉर्ड मला त्या दिवशी महागात पडलेलं आहे, त्याच्यामुळे आज आपण जास्त नको हे ठेवायला. डर गई बहन डर गई. मी तुझे ना पाय दाबून दे. बस का? पाय खरं, लावून दे, खरं. पाय लावून दे. ठीक आहे, चॅलेंज झाल्यावर डिसाईड कर. मला परवडेल असं कर रे बाबा. हा, बरोबर. आधीच मी माझा मेकअप करून घेते तुझ्याकडून, तोच makeup माझ्यासाठी. makeup- तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी पण लय मोठा आणि चॅलेंज मेकअप प्रोडक्ट किती पण यूज करू शकतो, असं नाही की मी जास्त एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स त्याला देणारच नाहीये. रिवॉर्ड फक्त आता मला त्याचं टेन्शन आलंय, रिवॉर्ड काय मागणार आहे हा. रिवॉर्ड तर मागणार मी बरोबर. ठीक आहे, चल, मला पण काय हे नाही. म्हणजे तुला पण गॅरंटी मला रिवॉर्ड भेटणार. नाही, मला नाही, मी म्हणूनच तर बोलले ना, मला पण काय हे नाही, कारण आय नो. चलो बाय, भेटू थोड्या वेळात. तर हाय गाईज, मी आता कपडे पण चेंज केलेत आणि मी रेडी आहे. आणि तू रेडी आहेस का? त्याच्यासोबत Yes, चॅलेंज आहे, मी तो पण ready आहे. रेडी आहे. बापरे, आता माझं टेन्शन वाढत चाललंय. म्हणजे डायरेक्ट धक अजून काहीच लावलं नाहीये. आणि मी पूर्ण फेस वगैरे क्लीन केलाय, पण तरी पण स्टार्टिंगच्या स्टेप पासून मी याला सांगणार आहे. आणि जे की मी एक बोलले होते की, आणि व्हिडिओमध्ये काहीच बोलणार नाहीये, म्हणजे तो काय म्हणेल, तो शांत असणार आहे, तर ते मी कॅन्सल करते.
मग इन्स्टावर सर्च कर किंवा माझ्या पेजवर जाऊन बघ. तर इथे असतात बिगनर्स, इथे असतात थोडेसे शिकलेले, नंतर प्रॅक्टिस चालू असतात, आणि इथे इथे असतात मी, इथे मी, levelचे. आणि या levelला मी आहे. कॅमेराच्या पण बाहेर आहे हा. तर यांनी मी मेकअप आर्टिस्टचं नाव नाही दाखवत. हा लुक करणार आहे. आणि म्हणजे आता मलाच टेन्शन तुम्हाला फोटो दिसेल डिटेल मध्ये जेव्हा ब्लॉग येईल तेव्हा. तर तो लुक करणार आहे. मला इतकं टेन्शन आलं म्हणजे टाईप मध्ये मेकअप. तर चला आता आपण स्टार्ट करूया. हे मला पण बघू दे 2 मिनिटं, एकदा लास्ट फायनल. पेपरच्या आधी नाही का, वर्गात जायच्या आधीची तयारी चालू आहे. मला टेन्शन आलंय. चला पहिले लिक्विड लिक्विड टाकते मारायचं. त्याच्या आधी एक टिश्यू घ्या आणि मला फेस क्रीम. आणि प्रेमाने माझी केस का ओढून धरले आणि तू केस ना पडलं. मागच्या हातात. मी तुझ्याकडे तोंड करून बसले. झालं हे इकडे का ड्रायर नाही का तो तोंड सुकवायला. तोंड सुकवायचंय बाबू. मी एखाद्या क्लायंट आणि काय आहे विटॅमिन सी टोनर आहे, टोनर त्याला नंतर हलवायचं. आणि आता हे तर यांनी माझ्या डोळे बंद व्हिडिओ कर. माझे गेट रेडी विथ मी वगैरे नाही मध्ये नाही मी बघितलं खरंच नाही पाहिले. मला डायरेक्ट दिसते लिक्विड. लिक्विड काय मेकअप तर नंतर नाही वापरणार ना. ते सुकतंय त्याच्या आधी पसरव. जिथे जिथे नाही लागलं तिथे लाव. ओके तर आणि आता आताच toner ग्लो लावून आलेला आहे फेसवरती चांगला असं वाटतंय मला. आता नेक्स्ट काय करशील? लिक्विड फाउंडेशन, पण याच्या आधी आपल्याला काय यूज करायचं फिल्टर. वेअर इज द फिल्टर? फिल्टर मला वाटतं यांनी नक्की काहीतरी Foundation. ट्युटोरियल बघितलंय कोणाचं तरी. त्याच्या आधी Powder. एक काम कर, थांब तू हे लाव मला. मी सांगते. मला मॉइश्चरायझर लाव. हा सॉरी मॉइश्चरायझर यार मी सगळं होतं. असं काय, मी सांगते ना यांनी काहीतरी बघितलं असणार आहे. मी याला डायरेक्ट येऊन सांगायला पाहिजे होतं, व्हिडिओ चालू करायला पाहिजे होतं. मॉइश्चरायझर पहिलं हातावर घ्यायचं. ते पॅलेट पण ठेवलेलं ना मी, तर त्याच्यावर घ्या. हातावर घेण्यापेक्षा. तर ठीक आहे, जाऊ दे, घ्या हातावर. येतंय हे का? हात धुवून यायला पाहिजे होतं ना. आणि I'm joking. हात धुतलेस मला माहिती. मला वाटतं इकडची साईड जरा चांगली होईल कारण तिकडची साईड लई लांब दिसते. डन. आता त्याच्यानंतर काय करशील? तुला काय वाटतं काय केलं पाहिजे? नेक्स्ट फाउंडेशन. ठीक आहे. फाउंडेशन पण याच्यात आता हे दोन, एक प्रो वाले आणि एक आहे. कोणतं पण लाव तुझ्या मर्जीने. मला वाटतं अल्ट्रा यूज करायला पाहिजे. अल्ट्रा म्हणजे जरा चांगलं असतं. कसं घ्यायचं कसं बाई हे पंप मारू. ते जास्त येऊ शकतं थोडंसं. बस बस. डायरेक्ट मोठं ब्रश नको घ्यायला. नाही तो पण नाही. तो नाही. त्याच्यात गोल्डन कलरचा किंवा हा पिंक वाला घे. गोल्डन हा भारी. पहिली तिकडची साईड लांबचं. कुठे कमी झालंय ना. आणि तेवढं जेवढं घेतलंय ना त्याच्यात माझं नेक फेस करून अजून उरलं असतं. ते तुला घेतलंय? नेक हो. तू नेक नको करू, पण ते जास्त घेतलं नाही तर तू म्हणशील या फेससाठी पुरलं नाहीये, हाफ फेससाठी अजून घ्यायचं नाहीये. हे सांगते तुला. माझी client आहे, मला चांगलं treat कर. चांगलं treat कर मला. ब्लेंडर. माझं डोकं दुखायला लागलं जेवढं जोरात हा पकडतोय केस. हा याला ब्लेंडर माहिती आहे. असं वाटतंय भूकंप येतोय. कंप्रेसर आहे. तू हानपाय एवढा दणा. बापरे एकदम प्रोफेशनल पद्धतीने
खूप लूज वाटलेत पण तुझ्या अशी धरून ठेवतेस मला ना नाही की- असं वाटतं एकदम प्रॉपर झाले त्यामुळे काय प्रॉपर झालं झालं ना आता काय राहिलं फक्त लिपस्टिक आणि काय नाही थोडंसं इथं ब्लश करायचं. पण नाही चांगलं लावलंय आणि फक्त अजून थोडंसं ब्लेंड कर. ब्लेंड करून काय होतं मॅडम? अरे म्हणजे सगळीकडे इवन लागेल रे. भारी झालं. छान झालंय. इथं हातावर आहे अजून थोडंसं लावून म्हणजे 2 टाइमचं फाउंडेशन मी एकदाच फेसवर लावलंय पण जाऊ दे आणि चांगलं ब्लेंड केल्यामुळं झालंय ते कवर. आता नेक्स्ट ब्लश. ह्याच्यावर मग आता तुला एक काम कर. लिक्विड ब्लश लावायचं आहे का आपलं पावडर ब्रशनी ब्लश लावायचं आहे? ब्रशने लावायचं ब्रशने. ब्रशने लावायचं आहे. आता ब्रशने हा घेतो मी ब्रश. आता कोणत्या कलरचं ब्लश लावू शकतो? हा ब्लश नाही मला तू लुक बघू दे एकदा. फाउंडेशनला हे कोण लावणार? सगळ्यांचे कॅप्स लाव ना परत. त्याच्याआधी तुला पावडर लावायची. पावडर ह्याच्यावरती कुठे पावडर? कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट ही मग ही कोणती आहे? पावडर आहे. ठीक आहे लूज पावडर लावतो. ती त्याच्याने नको लागे. ब्रशनी वगैरे लावतो का त्याच्याने जमल तुला लावायला? नंतर ब्लेंड करतो का? नाही पावडरचं पॅच पडतात. ठीक आहे. पण काय पण तू प्रॉडक्ट घेतला ना ते असं डस्ट करा पहिलं थोडंसं. याच्यात हां ते डस्ट कर जास्त येतं त्याच्यावर. आता पुढं आता पुढे तूच सांग तुझे म्हणशील ते. यार मला 4 वेळा बघावं लागतंय तरी. तू आत्ताच काहीतरी घेतलेलं पण आहे समोर आणि तू ते लावणार होतास. दिस वन अँड मला वाटते हा सिलेक्ट करायला पाहिजे. पावडरवाला आहे का? नाही नाही ब्लश तर तर तू ब्रश डायरेक्ट बरोबर घेतला म्हणून मी पण काय बोललेच नाही. लिप बाम आहे का इथं? मला लिप बामची गरज आहे. ओके. आणि तुला घेतलंय ह्याने पॅलेटमध्ये असलेलं सगळ्यात जे डार्क कलरचं ब्लश आहे त्याने ते घेतलंय. मला लिटरली जे स्कूलमध्ये जे ब्लश लावायची मला काय माहिती एवढं डार्क आहे पण ते लुक पण तसं आहे. आता मला प्रॉपर साऊथ इंडियन लुक करतोय. भांडे मला इथं आवडतं लावलेलं पण असं वाटत झालं कोणीतरी ह्याला झापड दिली तर समोर बघ एकदा. तिकडची साईड. आता ह्या ठीक आहे ना. बास्की नाही बास्की 2 मिनिटं. तिकडची साईड कमी झाली. अरे मग इकडची कमी करायची तर इकडची का वाढवतोय? अरे पण तिकडे जास्त आहे ना. या चिक्सला जास्त आहे म्हणून त्याने इकडून ब्रश मध्ये घेतलंय आणि मग तो इथे लावतोय. आईचं मेकअप गाईज. हे काहीच आहे आणि हे एक आहे. दोन ऑप्शन आहेत तुला. ह्याच्यात थोडे कलर्स आहेत आणि ते थोडं असं नॉर्मल आहे. हा ब्रश घे ना. हा ब्रश घे ना. हा घे. असं करू. बापरे मला माहित नाही फायनल लुक कसा असणार आहे. माझा हा गाल वेगळा शेपचा दिसतोय. हा गाल वेगळा शेपचा आहे. पॅलेट ठेवी तेच सारखं सारखं घ्यायला लागेल ना. पॅलेट ते नको आहे मला. अच्छा कलर्सचं नको आहे का? हां राईट त्याच्या ह्याच्यात कलर्स नव्हते. ते पण लक्षात आहे म्हणजे. हे सगळे कोणतं आहे? glitters पिंक आहे. पिंक. हा पिंक आहे. हा पिंक आहे. तो डार्क आहे आणि हा लाईट. पण असं हायलाइट पण झालं पाहिजे चमकलं पाहिजे. मग हा घेऊ नाही नंतर मग हायलायटर लावायचं. डोळा असं करू तिथं लावून. हसू नको. हसायचं नाही. हसल्यानंतर मग नाकावर पण लागू. हे इकडे बघ तू. ॲज युजल आमचं स्टोरेज फुल झालं होतं त्याच्यामुळे एक छोटासा ब्रेक घेतला होता.
आता मी ते क्लिअर केलं आहे आणि आता परत मेकअप स्टार्ट होत आहे आणि असा काही माझा आईचा आत्तापर्यंतचा अवतार आय मीन लुक आहे. अवतार लुक अवतार करा मी तुला आईचा छान. छान. किती खोटं बोलते. ए थांब ना 2 मिनिटे झालं नाही तुला किती काय नको बघू. मला पण कळलं पाहिजे का कुठपर्यंत आलं. 2 मिनिटं. ए आई ना इथं वरतीपर्यंत असतं ना ते. गेलाय की बऱ्यापैकी वरतीपर्यंत. अजून वरती नाही काय एवढं. गरज नाही ना. तिथे थोडंसं हायलायटर लावायचं म्हणजे. आणि ते हायलायटर आता मी ह्यांनी ज्या प्रश्न केलं चल ना असं. काय आणि हायलायटर याच प्रश्न कुठे लावायचं हायलायटर? त्याच्यावरती आता. आईसच्या वरती का? त्याच्याने लावू किंवा मग हा ब्रश घे. नाही ठीक किंवा हा घे. आहे यानेच लावतो. मी व्यवस्थित लावता येईल हायलायटर. इकडे या गाईज प्रोफेशनल प्रत्येक प्रोडक्ट नंतर तो कलर मिक्स नको व्हायला म्हणून ब्रश वगैरे क्लीन करून चालले पुढची प्रोसेस. आणि मी आज जेवली नाही मला लई भूक लागली. मग काय खायचं. मी माझी सोय केली आहे. तुम्ही काही क्लायंटचं बघणार नाही पोटा पाण्याचं. ती गरम पण झाला असेल ना आता. नाही ते मग खूप थंड होतं म्हणून मी बाहेर काढून ठेवलं. मी याच्यातलं आता कोणतं पण यूज करू शकतो बरं का. माझं माझं तिकडचं पण आहे अजून तुझ्याकडं. तुझ्या लुकला जे कोणतं हे होईल असं चमकलं पाहिजे थोडंसं. त्याचं हेच ना. कशात. हे ग्लिटरच आहे. त्याची लाईटच बघ ना. हे बघ. याच्यातलंच भेटलं मला. त्याने खूप डेंजर कलर कडे बघितलंय. मला चमक. लय मोठे मोठे पीस आहेत. ए बॉटल लावावं लागतं का. हा म्हणून तुला तो दुसरा ब्रश दिसला नाही तर मग बोटाने. जाऊ दे ठीक आहे या ब्रशने पण मी मॅनेज करू. तू मॅनेज करशील पण तो कलर डॅमेज होतोय थोडा. ठीक आहे लाव. पण नाही वेगळंच आहे यार पावडर वाला नव्हतं यूज करा. अरे मग तू हे कर ना हाताने लावू ना. ते हाताने लागलं जाईल किंवा तो दुसरा ब्रश आहे ना त्याच्याने. ह्या ब्रशने नाही लागलं तर. आणि जो मेकअप करतो ना नंतर त्याला ब्रश पण क्लीन एक करायचं पण मी नाही करणार काही पण. चल चला चलो. हे बघ डोळे बंद करतो. थांबली खाते. हा हे काय हे थांबता म्हणजे काय मी काय जेवण करायला आलो काय. आता तिकडचं घेऊन थांबणार आहे. अरे डोळे मिचकून मग मेकअप काढू नको ना नंतर परत माझ्यावर येईल. असं ओढशील मला डायरेक्ट मग मी कशी येऊ. असं फ्रेमच्या बाहेरच का जातोस तू फ्रेमच्या बाहेर नाही बघत होतो लांबून. आज जेवढे जेवढे मला दिसत नाही तो. आता काय आयलाइनर मिस ठीक आहे. काय बघायचं लिक्विडचं द्या. आयलाइनर आहे. कसं कॉलेज आहे ओळू का. पेन सारखे उलट इझी आहे तुला करायला. परत एकदा चेक करणं चालू आहे. ठीक आहे तुझा उपवास आहे तुला खायचा. नको मग ये इकडे चल. परत म्हणशील विचारला पण नाही. मी कुठं यार मला जमणार आहे टोक कसं खबर बघू थांबा मला लाईन मारू. दाखवते का लाईन मारणार. ए यार ते हे दिसतच नाही होतच नाही त्यांनी जास्त. त्याचं टोक कर ना त्याला. टोक नाही आहे लिक्विड आहे त्याच्यात मध्ये. ओ बाई हे नव्हतं माहिती मला. हा मी तसं करत होतो सर. खालून काढणार मी पहिले. कुठून खाली. हे खालचं. खाली नसतं लाईनर फक्त वरतीच असतं डोळ्याच्या इथं असतं लाईनर. ए बाई डोळ्यात कसं काय करायचं. ओपन कर. व्हॉट अ लुक मॅन. विंग लायनर जे एकदम चांगले चांगले मेकअप आर्टिस्ट असतात ते पण एकदम प्रॉपर कॉन्सन्ट्रेशनने करतात. आणि आमचं विंग लायनर बघा. विंग लायनर म्हणजे विंग म्हणजे हे जे आहे ना बाहेर काढलंय होतं त्याला विंग म्हणतात. डोळे बंद कर बरं. एक मिनिट मला एक खाऊ. डन. म्हणजे त्याचा खूप जास्त वाटत चालला. इकडे ना दाखव. हा वाला
इकडं वर चाललंय बघा, हे वर चाललंय आणि हे इकडं. अरे मग तू बघितलं नाही ना, ती माझी चूक नाही. सुना क्या, ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं, मेरी गलती है यार. नाही ठीक आहे. नाही असं थोडी आहे भाई. बट फॉर फर्स्ट ट्राय वरती जे लावलंय खरंच खूप मस्त लावलंय. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा लावतात ते त्याच्या मनाने आता काही राहिलंच नाही, फक्त नेक्स्ट आता काय असेल तुला वाटतं? ते याला काय रे पापण्याला काय करतो आपण? मस्कारा. मस्कारा व्हेरीज आणि खरंच मस्कारा. मला माहिती आहे. याच्यातच आहे. ब्लू कलरचं ते बघ. दिस मस्कारा. भाई हे असं काय? आणि एवढा होता. ए बाहेर नाही ते. बापरे. आता तो खाली सरकत चाललाय. राहू दे चल. वरती बघ वरती. थोडं खाली बंद ठेवलं जाऊ दे. बंद कर. गुड चांगला. ठीक आहे बस. अरे खालच्याला पण करायचं. नाही करतात मला वाटतं. करतात पण हे मी नाही करू शकतो. नाही रिस्की असतं ते. तेवढं झालं थोडं पार तर यार तुझ्यापर्यंत पण होत असेल ना. मग आता याने लिपस्टिक आणि झालं डन. म्हणजे आयब्रोज तुम्ही बनवत नाही, बट फाउंडेशन लावून ठेवलं तर तुला क्लीन नाही करायचं फाउंडेशन. आयब्रो फाउंडेशन नाही लावलेलं त्याला, आपण ब्लॅक कलर नाही करू शकत का आता? पण माझी ब्लॅकच ऑलरेडी मी कधीच आयब्रो नाही करत. नाही अजून काहीतरी करावं लागेल त्याला मला वाटतं थोडंसं कलर करून. कधी आणू का शेप द्यायला. अरे अच्छा हे होतं का? हे काय भाई हे कसं लावायचं? फोन आहे तर ते लावायचं नाही त्याचं. अरे अच्छा फोम अच्छा ठीक करायची आहे eyebrow. ठीक आहे भांग पाडायचं म्हण ना. हां थांब पाड. ओ मस्त आहे. एक नंबर. मी याला प्रोडक्ट मी एवढंच करते. माझ्या आयब्रोज ऑलरेडी डार्क आहे. मला काही करायची गरज नाही पडत. अरे भाई थांब. ब्राऊन करतो ब्राऊन. हा ब्राऊनच करायचं असतं कधी. हा एकदम केलं ना मग काय होतं ते डायरेक्ट केलं. ते आता तुझी चुकी आहे. आता तुझी चुकी आहे बाई. ब्लॅक कलर मध्ये पण उलटा ब्रशने फिरवलं आणि ब्राऊन मध्ये पण. एकदम थोडं घेते. थोडं डस्ट. माझ्या तोंडावर इथं मेकअप केला नाही. डस्ट करून सगळं. डस्ट. अरे आयब्रो मागून सुरुवात कर. कारण पहिले जास्त प्रोडक्ट असतं ना. पुढे स्टार्टिंगला डार्क नाही सांगतो. तो बघ कसा अँगल ब्रश आहे. किस मध्ये तो तसाच वापरायचा असतो. बघ माझ्या दोन आयब्रोज मध्ये फरक दिसतोय. डोके नव्हतं दिसायला म्हणजे तुला आज सगळं त्याला जे काय दिसतंय नाही तर त्याला सगळं वापरायचंय. आणि एवढं नाही घ्यायचंय प्रोडक्ट. ते नुसतं टच करायचंय. ते लय प्रोडक्ट येतं. ब्राऊन म्हणजे तू डायरेक्ट लाईट ब्राऊन घेतलाय. तर तो माझ्या केसात नाही कळणार कारण माझ्या डायरेक्ट झेड ब्लॅक आहे. मग तेच बोलतो. पण ब्राऊन डार्क ब्राऊन घ्यायचा असतो. मग डार्क ब्राऊन नाही आपल्याकडे. हा डार्क ब्राऊन आहे. हा लाईट ब्राऊन नाही. मला नव्हतं माहिती, मी पाहिलंच नाही. आता परत एकदा कोम कर. म्हणजे त्याच्यात काही जास्त प्रोडक्ट असतं. ते माझे दिसतंय बघ आता कोण बरेच आहे. रोज करायचा तो. काही पण. इकडे जे तू तिकडे जे आहे टोकाला. आता नेक्स्ट लास्ट राहिलेलं आहे ते म्हणजे लिपस्टिक आणि टिकली आणि तुला सांगितलेलं इथे पण लावायचं ते हायलाइट करायला. का हायलाइटर चमकायला. हायलाइटर कशावर लावायचे? म्हणजे इथं हायलाइट असतं. इथं नोजला हायलाइट करतात. परत इथं पण लावतात थोडंसं वरती. इथं का? मला हायलाइटर मगाशी घेतलं तेच लावू शकत होते. कोणतं? ते आयशॅडो होतं. हायलाइटर. हे पण वेगळं असतात ते. हे बघ याच्यामध्ये आता हे 2-3 ऑप्शन आहेत. हे वेगवेगळे कलर्स आहेत. हे वेगवेगळे कलर्स आहेत. आणि एक म्हणजे हे थोडं महाग आहे आणि हे थोडंसं जपून. मग हेच घ्यायचे मग हे घेणार. हे बघ ह्याच्यात बघ तू लाईटमध्ये. बिगनर्सनी ठीक आहे हे घेतो चल. ते महागवालं छान आहे. ठीक आहे जाऊ दे. हे वापरायचं तर हे वापर. ठीक आहे. काय पण वापर. कोण हा ब्रश आहे हायलाइटरचा. असं घ्यायचं आणि असं लावायचं.
नाकावरती हां नाकावरती इथं पूर्ण नाका फक्त हे पुढचं. हे पुढचं टोक इथं जे शेंडा असतं ना त्याच्यावर हे इथं हे हायलायटिंग पॉईंट हे परत इथं आयब्रोच्या इथं वरती परत असं नाही घ्यायचं असं आडव्याच्यावर असं? हां म्हणजे असं आलंय त्याच्यावर दिसलं का हे बघा दिलं. चुकीचं ब्रश एकदम एकदम चुकीचं आहे आणि होऊ शकत नाही. आणि बघ माझं नाक हायलाइट झालं ऑलरेडी काय संबंध? हे बघ ब्रश इथे नाही बघ, चुकीचं आहे. इथे बघ मला वाटतं हा ब्रश ठीक आहे. तो नाही तो अरे तो ब्रश नाहीये बघ, हा ठीक आहे, हा ठीक आहे. बरं ठीक आहे तो हा चुकीचा ब्रश आहे बघ नाही इथे एकदा नाक बघ माझं हे बघ पण आधी प्रोडक्ट ले तुला बोलला ना बाबा कमी घे ठीक आहे. डोळे बंद कर. वरती इथं कोपऱ्यात हा तेच करतोय. ये इकडे. चुप. हसली काय तू? सॉरी हसायचं मी हसलेलं नाहीये, तू हसते. मी तिकडे बघतोय. जलपरी इकडे बघ. इकडे बघ. थांब. फायनल आणि मग आपण डन Where is the lipstick? हा एक लिपस्टिक पॅलेट आहे हा हे एक लिपस्टिक हे असं पॅलेट थ्रू लावायला जमणार नाही मला. ते डायरेक्ट काय त्रास. ब्रशने उलट सोपं पडेल तुला त्याच्याने त्याचं तोंड मोठं आहे त्याच्याने तुला माहिती ना कसं बनवणार मी हर्ट वाले लिप्स. हा बघ ना माहिती तू डायरेक्ट शेप देऊ शकतो ना तो जो पाहिजे तो आहेत मग दुसरा लिपस्टिक पण ह्याच्याने बघ तुला असं नीट जमणार नाही नाही ते नको जाऊ दे. ठीक आहे ठीक आहे. घेऊ कर स्टार्ट. हा कोणता कलर चॉईस करतो हा कोणता पिंक म्हणजे हा पण आणि लिपस्टिक पण आहे ना अशी अशी म्हणजे ते साईडला घे अशी वरती नको घेऊ कपाळावर. कशी ठेवलीस आता काय? हा माझा वेगळाच लिप्सचा शेप तयार झाला हे इथं बाहेर गेलं थांब ते करायचंय ना मग त्यासाठी आहे माहिती. चल इकडे तू बघ ना डोळे बंद कर. इकडे बघ चल. अरे पडायचं नाही गिरे होईल. चल पोरगींना नाही होत. कसं आहे? डन. आणि कसं वाटते तुला? खूप करू शकतो चांगलं का नाही तुला हात नसल्यावर? नाही, हा? मला हात नसल्यावर तू मला बिना ते खरंच भारी झालंय रे. हम्म. फक्त चमकी नाही इकडे तिकडे थोडं जास्त आलं. इथे चमकी आली तिकडे बरं इकडं झालं. कशी आली? अरे आली थोडेफार चमकी. ह्याच्यात नाही दिसणार पण फोटो घेतला ना जवळून तर थोडंफार. बरेच जण मेकअप याच्यासाठी करतात कारण त्यांना कॉन्फिडन्स फील होतं आता मग तुला माझा सगळा कॉन्फिडन्स डाऊन झालेला आहे नाही पण खूप चांगलं फर्स्ट टाइम करणं असा मेकअप करणं खरंच म्हणजे खूप 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 चांगली गोष्ट आहे. एक मिनिट खाऊन घे पहिले. भूक लागली मी जेवली नाही फर्स्ट टाइम करणं आणि ते पण इतकं चांगलं गेलंय. हे इकडं एवढं ठीक आहे बट आणि बरं मेन म्हणजे त्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती होत्या. मस्कारा लायनर मला माहिती तो काहीतरी व्हिडिओ बघतच असणार आहे 100% त्याने काहीतरी व्हिडिओ बघितले पण खूप चांगलं केलंय. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. नको खा ना, खा ना. अरे खा घे, खा, खा. एवढा मोठा आता माझी लिपस्टिक पुसला तर नाही पुसला नाही सगळे. शी हे करण्यासाठी त्याने इतकं हे केलंय. चला थँक्यू सो मच. चल ना व्हिडिओ एंड कर. चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा मेकअप आवडला असेल किंवा अशा आमचे चॅलेंज व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा. आणि हा ब्लॉग आता इथं एंड नाही होणार आहे. पहिली गोष्ट माझा रिवॉर्ड मला जे भेटणार होतं चांगलं लोकांना तू म्हणलेली आहे की झालाय चांगला. ओके तर काय रिवॉर्ड हवंय? काय नाही आज माझे पाय लावून द्यायचे. हाय ह्या मेकअपसाठी मी पाय दाखवून द्यायचे. हां ह्या मेकअपसाठी मग बघ तर कंपॅरिझन जेव्हा ती फोटो ऍड कर ना ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. हो इथे मी याच्यासाठीच जागा सोडली. इथं तो फोटोच येणार आहे कारण तो फोटो आणि हा याच्यामध्ये फक्त टिकली लावली नाही तर टिकली लावली ना आणि ते ओके, शृंगार फक्त केलं ना 19 का नाही? डायरेक्ट तो लोक 19 का नाही 19 लाख 19 20 का नाही लाख 19 साढ़े फरक है. 19-20 का ही तो फर्क है बस। यहाँ कोई है तू
गॉड, 19-20 का फर्क है, 19-20 का फर्क है, 19-20 का फर्क है, 19-20 का फर्क है, इसमें उसमें 19 लाख का फर्क है. ये पण इसका बघा. आणि guys, त्यासोबतच मला तुम्हाला हे सांगायचं की थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.